जय श्रीराम मित्रांनो, अयोध्येमध्ये श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हापासून भारतातीलच नव्हे तर जगातील लाखो भाविक अयोध्येकडे दाखल होत आहेत, अयोध्येमध्ये दर्शनासाठी येत आहेत. मित्रांनो, 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये एवढा ओढा निश्चितच वाढलेला आहे. अयोध्या येथे गेल्यानंतर डोळ्याचे पारणे फिरतील अशा पद्धतीनं तिथले जे काही दृश्य आहेत हे पाहून डोळ्याचे पारणे निश्चितच फिटल्या जाते. मित्रांनो, अयोध्यामध्ये गेल्यानंतर तिथली स्वच्छता, तिथले भव्य दिव्य रस्ते, तिथे असलेले भव्य दिव्य मंदिर, त्याचबरोबर हनुमानगडी, त्याच्यानंतर सुग्रीवांचा किल्ला, लता मंगेशकर चौक, शरयू नदीचा काठ, हे सर्व पाहिल्यानंतर मन असं प्रसन्न होतं. आणि प्रसन्न झाल्यानंतर आपण श्रीरामाच्या मूर्तीचे जेव्हा दर्शन घेतो त्यावेळेस असं वाटतं की या जीवनाचे कल्याण झालेले आहे. आणि एक आदर्श पुरुष, आदर्श श्रीराम कसा होता याचं चित्र आपल्याला तिथं स्पष्टपणे जाणवतो. अयोध्यामध्ये केलेली स्वच्छता, तिथले असलेले दुकानं, यांची असलेली रचना, दुकानाच्या प्रत्येक शटरवर असलेले हिंदू धर्माचे प्रतीकचिन्हे, हे पाहून मन उल्हासित होते. आणि आपण हिंदू धर्माचे आहोत याचा गर्वही आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, आम्ही पण अयोध्येला गेलो आणि गेल्यानंतर तिथली भव्यता, दिव्यता, तिथली स्वच्छता पाहून मन प्रसन्न झाले. आम्ही अयोध्येत गेल्यानंतर प्रथम आम्ही शरयू नदीकडे गेलो, कारण श्रीरामाच्या मूर्तीचं दर्शन घेण्याच्या आधी आम्ही शरयू नदीवर स्नानासाठी गेलो. त्या ठिकाणी जे काही शरयू नदी वाहते, भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा तिथं धोधो पाणी आहे. त्या ठिकाणी महिला, पुरुष, आबालवृद्ध सर्वजण त्या शरयू नदीमध्ये स्नान करून आपल्यातील जे काही पाप आहे ते नष्ट करण्यासाठी तिथं शरयू नदीमध्ये स्नान करतात. तिथं स्नान केल्यानंतर त्या ठिकाणाहून आपण नंतर श्रीरामाच्या मूर्तीकडे दर्शनासाठी जात असतो. परंतु या शरयू नदीवर आम्हाला एक गोष्ट आवडली नाही. इथे लाखो भाविक श्रद्धेने, आस्थेने येत असतात आणि या ठिकाणी काही जे पुजारी आहेत, या पुजाऱ्यांनी ही शरयू नदीवर ताबा घेतलेला आहे. जी काही मंडळी, भक्त मंडळी बाहेरून येत असतात ते शरयू नदीवर आंघोळ करतात. आंघोळ केल्यानंतर इथले पुजारी त्यांच्याकडूनच पूजेचे साहित्य घ्या, त्यांच्याकडूनच गंगेची पूजा करा आणि त्यांना दक्षिणा द्या, असं तिथं जणू काही ह्या पुजाऱ्यांचं ताबाच असल्यासारखं तिथं झालेलं आहे. ही गोष्ट आम्हाला आवडली नाही, कारण या शरयू नदीवर अनेक गोरगरीब मुलंसुद्धा तिथं टिळा लावण्यासाठी, गंध लावण्यासाठी येत असतात. आणि हा टिळा लावण्यासाठी, गंध लावण्यासाठी आलेले गोरगरीब मुलांना तिथले पुजारी हाकलून देतात. अक्षरशः तिथले पुजारी त्यांना शरयू नदीच्या काठावर उभं सुद्धा राहू देत नाहीत. ही गोष्ट आम्हाला कुठंतरी खटकली. आणि आमच्या सोबतचे असलेले भक्त मंडळी, रिटायर मिलिटरी मॅन आणि आम्हाला सुद्धा ही खटकली. तेव्हा आम्ही एका मुलीला तिथं बोलावून घेतलं आणि तिच्या हातानं टिळा लावण्याचं आम्ही ठरवलं. तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला सुद्धा विरोध करण्याचं काम केलं. एवढंच नव्हे तर ते म्हणे तुम्ही धार्मिक स्थळावर आहात, धर्माच्या पद्धतीनं वागा. आज यावेळेस असं वाटलं की खरंच रामाने जो काही धर्म पालन केलं हे कुठंतरी हे पुजारी चुकत आहेत. कारण रामानं शरयूचे जी काही शबरी होती त्या शबरीचे उष्टे बोरं खाल्ले. त्याच्यानंतर हलक्या जातीचा असलेला केवट याच्या नावेमधून श्रीरामाने आनंदाने प्रवास केलेला आहे. म्हणजे असं सर्व हे असताना अशा रामाच्या ठिकाणी हा भेदभाव आम्हाला न पटणारा होता. आणि त्यामुळे त्या पुजाऱ्यांनी त्या मुलांना जे गरीब होते, जे टिळा लावून 5-10 रुपये कमवत होते, त्यांना हाकलून देण्याचं काम हे पुजारी करत होते. आमच्या टीमने, आम्ही तब्बल 10 जण होतो, आमच्या टीमने त्या मुलांना बोलवलं आणि ठरवलं की ह्याच मुलांच्या हाताने इथं टिळा लावायचा. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही त्या मुलीला बोलवलं आणि त्या मुलीच्या हातानं आमचे मुलं असतील, आम्ही असतो, महिला असतील, या सर्वांनी टिळा लावण्याचं काम चालू केलं. जेव्हा हे पाहिलं त्यावेळेस तिथल्या पुजाऱ्याची आगडोंब झाली होती.
परंतु ते काही बोलत नव्हते, कारण आमच्यासोबत एक मिलिटरी रिटायर हे पण होते बांधव. त्यांनी बरोबर त्यांना जाब विचारला होता. त्यावेळेस ते पुजारी आम्हाला म्हणे तुम्ही धर्माचं कार्य करत नाहीत. त्यावेळेस मिलिटरीवाल्यांनी सांगितलं की धर्म म्हणजे काय, रामाचा धर्म काय होता. रामानं कधीही भेदभाव केलेला नाही, कोणासोबतही जातीभेद केलेला नाही, मग तुम्ही ह्या मुलांना का करता. आणि अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही त्या गरीब मुलीकडून सर्वांनी टिळा लावण्याचं काम केलं आणि खरोखर थोडंसं समाधान वाटलं. परंतु एका गोष्टीचं दुःख वाटलं की एवढ्या धार्मिक स्थळावर हे पुजारी परत एकदा ताबा मिरवत आहेत आणि स्वतःच हक्क असल्यासारखं या ठिकाणी येणाऱ्या भाविकाकडून लूट करतात आणि त्यांचेच फुलं घ्या, त्यांचंच साहित्य घ्या, त्यांच्याकडूनच पूजा करा आणि त्यांनाच दक्षिणा द्या. म्हणजे तिथं हा परत कुठंतरी पुजाऱ्यांची दबाव वाढतोय. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून पैशाची लूट होते असं जाणवतंय. तर ही गोष्ट आम्हाला खटवलेली आहे आणि यासाठी आम्ही तिथं विरोध केलेला आहे. तर अयोध्येमध्ये गेल्यानंतर तुम्ही सुद्धा अशा गोष्टी जर तुम्हाला जाणवत असतील त्यांना विरोध करा. तिथल्या प्रशासकीय लोकांना त्यांच्या नजरेत आणून दाखवा. बाकी मित्रांनो, अयोध्यामध्ये आम्ही लता मंगेशकर चौक हा सुद्धा पाहिलेला आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा भारताची गायन कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा सुद्धा तिथं चौक आहे. या चौकाला भेट द्या. विमानतळ आहे, महर्षी वाल्मिक नावानं विमानतळ तिथं उभं केलेलं आहे. म्हणजे बघा, विमानतळाला सुद्धा महर्षी वाल्मिकाचं नाव दिलेलं आहे. असं भव्यता दिव्यता पाहून आमच्या डोळ्याचे सुद्धा पारणं फिटले आणि खरोखर तुम्ही सुद्धा अयोध्येला भेट द्या. खरोखर अयोध्येला भेट दिल्यानंतर अविस्मरणीय क्षण हा तिथं पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं अयोध्येचा आमचा प्रवास झाला मित्रांनो आणि खूप बरं वाटलं. जय श्रीराम.